मित्रांनो नमस्कार, कशा आहात सगळे? मित्रांनो, MPSCची टेक्निकल परीक्षा या परीक्षेबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि अनेक पालकांच्या मनामध्ये सुद्धा खूप जास्त कुतूहल आहे. अनेक लोकांना जनरल MPSC बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु टेक्निकल परीक्षा काय आहे, ती कोणी दिली पाहिजे, सिलेबस काय असतो, पॅटर्न कसा असतो, कुठले पुस्तक वाचले पाहिजे, हे याच्याबद्दल खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका आहेत. आणि ह्या सगळ्या शंका कुशंकांना उत्तर देण्यासाठी, त्यातून यशस्वी कसं व्हायचं हे आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आजच्या पॉडकास्टमध्ये PSI अलंकार जाधव आहेत. आपण त्यांच्याशी याच्या आधी पण संवाद साधलेला आहे आणि तो जो इंटरव्ह्यू आहे त्याची संपूर्ण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे. अलंकार, पुन्हा एकदा तुझं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद सर. सर्वप्रथम तर आपण मला वेळ दिलास, इथं एक्झामच्या सिलेबसबद्दल माझं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी आपला आणि आपल्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. थँक्यू. अलंकार, मला सांग, ही परीक्षा म्हणजे MPSCची टेक्निकल परीक्षा आपण ज्याला म्हणतो, ही साधारण कोणी दिली पाहिजे? सर, मला वाटते सर्वप्रथम तर आपण ही एक्झाम द्यायची असती. म्हणजे एक एक्झाम कसं होतं की कधी मुलांचं एक स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा ॲप्रोच असतो की त्यांना काय करतात की एक ठरलेलं असतं की आपण काय करावं, इंजिनिअरिंग करावी, MBBS करावं किंवा इतर कोणत्या टेक्निकल पदव्या कराव्या आणि तिथून जर काही नाही झालं, म्हणजे कंपनी जॉब नाही मिळाली किंवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही झालं तर इकडे यावं. पण मला असं वाटतं की MPSC किंवा स्पर्धा परीक्षा जर करायची आहे तर ते तुमचं पहिल्यापासूनच ठरलेलं असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यायचं आहे तर मला वाटतं ते तुम्ही 10वी किंवा 12वी तिथूनच ठरवलं पाहिजे आणि 10वी किंवा 12वी नंतर तुम्ही इकडे येण्याचा डिसिजन घ्यायला हवा आणि तिकडूनच मग तुमचं, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर मला वाटते तुम्ही टेक्निकलपेक्षा जे काही सोशल सब्जेक्ट असतात, हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे या सब्जेक्टमध्ये पदवी करायला हवी आणि इकडे यायला हवं. बरं, ही जी टेक्निकलची परीक्षा आहे याच्यातून कुठले पोस्ट भरल्या जातात? सर, सर्वप्रथम तर आपण ग्रुप बी बद्दल बोलूया. ग्रुप बी मध्ये सर 4 पोस्ट आहेत मेनली. एक असते सब रजिस्ट्रार, जी रजिस्ट्री ऑफिसमध्ये वगैरे असते. आपण खरेदी विक्री, जमीन खरेदी विक्री वगैरे केली जाते, ती सब रजिस्ट्रार पोस्ट आहे, ज्याला दुय्यम निबंधक म्हणतात. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, जी मंत्रालयामध्ये असते, विविध जे काही विभाग आहेत त्या विभागामध्ये कार्यरत असते. तिसरी महत्त्वाची पोस्ट म्हणजे सर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असतो, जो GST वगैरे विभाग आहेत किंवा शासनाचे जे कराचे विभाग आहेत त्या विभागांमध्ये कार्यरत असतात. आणि सर चौथी आणि जिचं गावाकडे सर्वाधिक क्रेज आहे ती म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याला आपण PSI, जी मी स्वतः पास केलेली आहे, तर ती आहे. तर या 4 सर इथे 4 पोस्ट आहेत. तर या 4 पोस्टमध्ये बाकी ज्या 3 पोस्ट आहेत त्या 3 पोस्टसाठी डिरेक्टली प्री आणि मेन्स क्वालिफाय केले की त्यांचं सिलेक्शन होतं. पण PSIला 4 टप्प्यातून तुम्हाला जावं लागते आणि ते 4 टप्प्यातून गेल्यानंतर तुम्हाला PSIला मग तुमचं सिलेक्शन होतं. मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता ना, म्हणजे राज्यसेवा परीक्षा पास करायच्या आधी, खूप आधी, म्हणजे जेव्हा मी शिक्षक होतो तेव्हा, तर तेव्हा आम्हाला ASOची जी पोस्ट आहे त्याचं विशेष आकर्षण होतं. त्यावेळेस त्याचं नाव काहीतरी वेगळं होतं, पण ASO हे नंतर नाव झालं. ते ही जी पोस्ट आहे ही मंत्रालयामध्ये कशी असते आणि त्याचं अनेक लोकांना खूप आकर्षण असतं, तर त्या पोस्टविषयी काही एक्स्ट्रा सांगता? हो सर, जी ASO पोस्ट असती ती मंत्रालयामध्ये, म्हणजे मंत्रालयामध्ये एक विभाग पकडला आपण, जर समजा गृह विभाग पकडला तर गृह विभागामधील जी हायरार्की असते त्या हायरार्कीमधलं सर्वात खालचा जर ऑफिसर कुठला असेल, अधिकारी, ASOच्या हाताखाली क्लार्क वगैरे भरपूर असतात, पण अधिकारी जिथून स्टार्टिंग होती तर तो सर्वात ग्राउंड लेवलचा अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतो. तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं काम हे त्या विभागातील ज्या काही फाईल्स असतात, जे काही कामं असतात, त्या कामाची सुरुवातच त्या ऑफिसरपासून होते. असं म्हटलं जातं की सर्वसाधारण लोकांनी पाठवलेला कुठलाही कागद पहिल्यांदा जर विचारार्थ कोणाकडे जात असेल तर तो ASO. हो सर, ASO. हो सर, नक्कीच. कुठलं पण तुमच्याकडे जे विभागामध्ये येणारी काही दस्तावेज महत्त्वाची सर, नक्कीच. म्हणजे त्यांचा जे ASOचा शेरा असतो किंवा त्यांनी जे फाईलवर नमूद केलेली त्यांची टिप्पणी असतात त्याला खूपच महत्त्व असते. त्या पुढे चालून त्यांच्या टिप्पण्याच ते जे काही आपले मंत्री महोदय वगैरे असतील तर हे पूर्ण फाईल न वाचता ती टिप्पणी बघूनच त्या फाईलवरती सिग्नेचर करतात. तर इतकं जास्त इम्पॉर्टन्स आहे या पोस्टचं. आता ह्या ज्या इतक्या महत्त्वाच्या पोस्ट भरल्या जातात तर याचा मग एक्झामचा पॅटर्न कसा असतो, म्हणजे जाहिरात कधी निघते, कसं राहतं पूर्ण? हो सर, MPSCच्या मुख्यतः 2 जाहिरात निघतात, एक MPSC गॅझेटेड आणि MPSC नॉन गॅझेटेड. तर आपण जे 4 एक्झाम पोस्टबद्दल बोललो होता सध्या, तर ती MPSC नॉन गॅझेटेड या कॅटेगरीमध्ये येते. तर नॉन गॅझेटेड कॅटेगरीमध्ये या 4 पोस्ट भरल्या जातात. तर त्यांच्यासाठी जी एक्झाम असते
एकच exam होते? एकच एक्झाम होते. प्रिलिम सर्वांची एकच असते आणि मेन्ससुद्धा आता मागच्या वर्षीपासून एकच झालेली आहे. बरं. तर त्यांची जी ॲडव्हर्टाईजमेंट असते तर दरवर्षी यांची ॲडव्हर्टाईजमेंट जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास येत असते. बरं. त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जागा असतात 400-500 वगैरे सर्व कंबाईन अशा जागा असतात. अच्छा. त्याच्यामध्ये जी सर्वात टॉपची म्हणजे सब रजिस्ट्रार ज्याला म्हणतो त्याच्या 60-70 जागा असतात. ASOच्या तर यावर्षी 3च जागा आहेत. बरं. STIच्या 150 वगैरे जागा असतात बरं. आणि मग PSIच्या 300 पर्यंत जागा असू शकतात. बरं. तर या संपूर्ण जागाच्या म्हणजे हे जे डिपार्टमेंट जे काही MPSC कडे रिक्रुटमेंट पाठवते त्यांची मागणी त्याच्यानुसार जागा निघत हां सर, त्याच्यानुसार जागा निघतात आणि काही वेळेस म्हणजे कमी पण निघतात. आता मी ज्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये फॉर्म भरला होता त्यामध्ये PSIच्या आतापर्यंत सर्वाधिक कमी म्हणजे 216 जागा होत्या आणि ती पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट होती ती 280 जागांची होती असं होतं. बरं. तर ती ॲडव्हर्टाईजमेंटच खूप छोटी होती. ओके. तर हे अशा ॲड येते त्या फॉर्म भरल्याच्या नंतर दरवर्षी मेच्या आसपास प्रिलिम होत असते तुमची. बरं. ती प्रिलिम ही 100 गुणांची असते अच्छा. आणि ती MCQ पॅटर्न असतो. अच्छा. त्या 100 गुणांमध्ये जे पण म्हणजे जागांच्या हा रेशो चेंज होत असतो पण तो युजली 15 ते 18च्या दरम्यान असतो. बरं. जेवढ्या सपोज 500 जागा असतील ते इंटू 15 किंवा 18चा रेशो घेतला जातो आणि बरं. प्रिलिम तेवढ्या मुलांची क्वालिफाय केल्या जाते. बरं. मग ती क्वालिफाय झाल्याच्या नंतर ते मेन्सला म्हणजे एका जागेसाठी 15 ते 18 लोकांना पास केलं जाते प्रिलिम नंतर. अच्छा. 1000 जागा असतील तर 15,000. हां 15,000 मुलं वगैरे क्वालिफाय होतात. बरं. मग ते क्वालिफाय केल्याच्या नंतर मेन्सला मुलं ॲपियर होतात. बरं. मेन्स ही सर 400 गुणांची असते. बरं. 400 गुणांमध्ये 2 पेपर असतात. तिथे लिहावं लागतं नाही सर, मेन्सला सर्व लिहायची objective गरज आहे. हे जी नॉन गॅझेटेड पोस्ट आहे तिला लिहिण्याची गरज नाही तुम्हाला. बरं. जी गॅझेटेड आहे तिला आहे. तर हे जे 400 मध्ये पण लिहायचं काम नाही प्रिलिममध्ये सुद्धा त्याच्यामुळे लिहायचं मग लँग्वेजचा पण काही प्रश्न येत नसेल? नाही. लँग्वेज सर प्रश्नच येत नाही कारण ती लिहायची MCQ असल्यामुळे तिथे कुठे डायरेक्टली आपण तिथे गोल करून पुढे जाऊ शकता. बरोबर. दुसरं म्हणजे सर जे 400 मार्काचे जे असतात त्यांचं 2 पेपरमध्ये डिवाईड केलेले असतात. बरं. पहिला पेपर असतो तो मराठी आणि इंग्लिशचा पेपर असतो 200 गुणांचा बरं. आणि दुसरा पेपर असतो तो इतर GSचे सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल म्हणजे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल कम्प्युटर असे मायनर सब्जेक्ट असतात. बरं. तर हे 400 मार्काची मेन्स होते. यातून जे क्वालिफाय होणारे मुलं आहेत तर याच्यामधून ज्या 3 पोस्ट आहेत सब रजिस्ट्रार ASO आणि STI तर यांचं थेट सिलेक्शन मेन्समधूनच होते. अच्छा. त्याला वेगळी एक्झामची वगैरे गरज नसते. बरं. पण जे इतर एक पोस्ट आहे PSI तर याचं काय होतं की मेन्समधून याचा रिझल्ट लागतो. रिझल्टच्या नंतर ते मुलं ग्राउंडला क्वालिफाय होतात. बरं. तिथून पुढे 3 महिन्यानंतर ग्राउंड होत असते तुमचं PSIचं बरं. आणि त्या ग्राउंडमधून क्वालिफाय होणारे परत इंटरव्ह्यूला जातात. अच्छा. तर ही PSIची प्रोसेस म्हणजे पूर्ण ग्राउंड वर्ष किती मार्काचं राहतं? 100 मार्काचं ग्राउंड असते सर काय PSIचं. काय असतात ग्राउंडमध्ये? सर ग्राउंडमध्ये मुख्यतः 4 ॲक्टिव्हिटी असतात. बरं. पहिली म्हणजे असती 50 मार्काची रनिंग असती. बरं. ती रनिंग 50 म्हणजे 2 मिनटं 30 सेकंदमध्ये जर रनिंग कंप्लीट केली 800 मीटर तर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क मिळतात. सगळ्यांना मिळू शकतात? सगळ्यांना मिळू शकतात पण सर त्याला प्रॅक्टिस 3-4 महिने तरी करावं लागेल. केली पाहिजे नक्की तेवढी प्रॅक्टिस. बरं. दुसरं म्हणजे असते की हे पुलअप्स असतात. ते पुलअप्स हे 20 मार्कसाठी असतात. अच्छा. ते पुलअप्सला प्रत्येक एका पुलअपसाठी तुम्हाला 2 मार्क मिळत असतात. बरं. तर ते 2 मार्क पुलअपसाठी असतात. मग त्या पुढची जे हे असते ते म्हणजे गोळा फेक असतो बरं. आणि ते गोळा फेकच्या नंतर जे एकदम शेवटची असते ती लांब उडी असते. तर अशी टोटल 4 याच्यामधून तुमचे 100 मार्क कवर होतात. बरं. तर पूर्वी कसं असायचं की 100 मार्कची एक्झाम असल्यामुळे म्हणजे 100 मार्कचं ग्राउंड असल्यामुळे मुलांना ते क्वालिफाईंग नव्हतं. तर मुलं 100पैकी 99 घ्यायचे 100पैकी 98 घ्यायचे असे भरपूर मार्क घ्यायचे आणि ते क्वालिफाय व्हायचे. पण आता आयोगाने काय केलं की 100 मार्काचं म्हणजे 60 मार्काला क्वालिफाईंग केले. 60 मार्क घ्यायचे क्वालिफाय व्हायचं आणि मग सर्व काही इंटरव्ह्यूवर डिपेंड असते तुमचं. ओके. म्हणजे तेवढे मार्क्स मिळाले की मग संपला विषय. तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय असणार. मग त्यामुळे आता पूर्णतः तुमचं जे सिलेक्शन होणार की नाही होणार हे इंटरव्ह्यूवरती ठरतं. हा जो बदल आयोगानं केलेला आहे म्हणजे ग्राउंड जे क्वालिफाय केलेलं आहे ते याच्यामुळे अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलांना थोडा जास्त प्रेफरन्स मिळतोय असं वाटतं? हो सर, म्हणजे तसंच मिळतोय. कारण पूर्वी कसं होत होतं की ज्या मुलांना ग्राउंडमध्ये मार्क घेतले त्यांना इंटरव्ह्यू मॅटरच करत नव्हता. म्हणजे इंटरव्ह्यूला त्यांनी आता इंटरव्ह्यू 40 मार्कचा असतो. 40 मार्कला त्यांनी 20 मार्क 15 मार्क 17 मार्क एवढे मुलंसुद्धा म्हणजे ज्यांना 50% सुद्धा इंटरव्ह्यूला मार्क आले नाही ते सुद्धा फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट व्हायचे. पण आता तसं राहिलं नाही की आता पूर्णतः इंटरव्ह्यूवरती आले आणि लिटरली असं झालं की काही जे कास्टचे रिझल्ट आहेत ते त्यांचे
जे म्हणजे जवळपास त्यांचे म्हणजे 40पैकी तुम्ही 28 मार्क घेऊन सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. अरे बापरे. कारण ज्यांना मेन्सला मार्क कमी आहेत ना, तर त्यांचं सर्व काही इंटरव्ह्यूवरती डिपेंड Interview असतं. राहतं, बरोबर. म्हणजे माझं पण जवळपास सर्व काही इंटरव्ह्यूवरती डिपेंड होतं बरं, पर्सनली बरं. सांगायचं झालं तर. मग आता इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी म्हणून काय केलं पाहिजे सेपरेट? सर इंटरव्ह्यू कशी गोष्ट आहे, म्हणजे इंटरव्ह्यू अशी एका दिवसात न होणारी काही गोष्ट नाही. म्हणजे तुम्ही आपण मेन्सचा जेव्हा अभ्यास केलेला असतो, तर मेन्सचा अभ्यास करताना काय होतं की ती गोष्ट तुम्ही वाचता, पुस्तक वाचता वगैरे, बरोबर. किंवा मग त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करता. पण इंटरव्ह्यू मला वाटतं की ही कुठंतरी तुमचं जे काही तुमचं ज्ञान आहे ते तुम्हाला दुसऱ्यासमोर प्रेझेंट करायचं आहे. बरोबर. तर ते प्रेझेंट करण्याचं स्किल आलं पाहिजे. तर त्यासाठी मी मेनली 4 गोष्टी केल्या होत्या. बरं. मी काय केलं होतं की माझं सर रिझल्ट लागला होता सप्टेंबर 2025ला. बरं. तर सप्टेंबर 2025ला रिझल्ट लागल्यानंतर मला कळालं होतं की आपल्याला मेन्सला मार्क म्हणजे STIला सिलेक्शन झालेलं नाही आहे. बरोबर. तर आपल्याकडे म्हणजे मार्क कमी असल्यामुळे आपलं जे काही असेल ते इंटरव्ह्यूवर डिपेंड असणार आहे. Depend, हो. म्हणून मी काय केलं सुरुवातीला, सगळ्यात पहिले तर मी ग्रामीण भागातून आल्यामुळं काय होतं की माझं बोलण्याचं एवढं कॉन्व्हर्सेशन स्किल एवढं स्ट्रॉंग नव्हतं. बरं. तर मी त्याच कॉन्व्हर्सेशन स्किलवर काम करायला सुरू केलं की बोलायचं. बरं. मग बोलायचं तर कसं बोलायचं, मग मी काय करायचा, घरामध्ये आरसा लावलेला होता समोर, अच्छा. आणि त्या बरं. आरशासमोर काय करायचं की म्हणजे हं. मला एकाने सांगितलं होतं की म्हणे ज्या दिवशी तू स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोलशील, हां, हां. त्या दिवशी तू इतर कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बोलू शकशील. बरं. मग मी काय करायचं, आरशासमोर स्वतःच उभं राहायचा हो. आणि डोळ्यात डोळे घालून आपलेच बघायचं आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा की होते का, म्हणजे हो. चेहऱ्यावरती फेस एक्सप्रेशन कसे चेंज होतात, बरोबर आहे. ते एक करायचा. दुसरं म्हणजे काय होतं की मी म्हणजे मुले काय करतात युजली, हो. इंटरव्ह्यूला मार्केटमध्ये जातात, कुठलं तरी बुक आणतात, हो. किंवा कुठले तरी मागच्या ज्या PDF असतात ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेले असतात पॅनलनी, बरोबर आहे. ते हो. क्वेश्चन येऊन करतात. आणि मलाही हाच सल्ला देण्यात आला होता की तुम्ही जे मागचे क्वेश्चन वगैरे आहेत ते बघून घ्या. हो. ते क्वेश्चन बघणं मला वाटतं योग्य आहे की त्याने तुम्हाला एक आयडिया येते की काय तुमची तयारी कुठल्या लेवलला करायला हवी वगैरे बरोबर कशी. आहे. बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या नोट्स तुमच्या म्हणजे त्यांनी जे मुलं काय करतात, त्यांची क्वेश्चन न बघता त्यांची उत्तरं पण बघायला सुरू करतात की हो, त्यांनी हो. उत्तरं काय दिलेले आहेत. हो. तर ते त्यांचं पर्सनल ओपिनियन असते. अच्छा. तर ते पर्सनल ओपिनियन आयोगाला आवडेल, किंवा ते पॅनल मेंबर तेच असतील, किंवा तेच क्वेश्चन विचारतील, ओरिजिनॅलिटी पण राहत नाही त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी पण. हो. तर मी काय करायचा की ज्या पण स्क्रिप्ट मार्केटमध्ये आलेल्या आहेत ते स्क्रिप्ट घ्यायचा, त्या स्क्रिप्टवर माझं ओन उत्तर तयार करायचा. बरं. तर मी असं काय केलं होतं की सप्टेंबरपासून तर जानेवारी असं मला अपेक्षित होतं की ग्राउंड डिसेंबरच्या आसपास वगैरे होईल हो. आणि जानेवारीपर्यंत आपला इंटरव्ह्यू होऊन जाईल. तर मी काय केलं होतं, एक म्हणजे स्क्रिप्ट घेऊन यायची, बरं. तिचं स्वतःच काय करायचं, ते स्क्रिप्टचं क्वेश्चन स्वतःच विचारायचं आणि स्वतःच उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा की आपण उत्तर बरं. कसं देतो. हो. आणि ते उत्तर दिल्याच्या नंतर माझा भाऊ UPSC इंटरव्ह्यू दिलेला आहे, हो. तर मी त्याला काय करायचं, त्याला विचारायचं की तू याच्यावर कसं उत्तर देतो. मग ते बरं. मला उत्तर सांगायचं आणि मग मी कम्पेअर करून बघायचं माझ्या याचे रेकॉर्डिंग करून बरं. की आपलं त्याच्या उत्तरात काय होतोय, म्हणजे ते कदाचित कसं व्हायचं त्याचं हो. उत्तर होतं का, ते थोडं म्हणजे माझं उत्तर जे स्टॅटिक असायचं, फॅक्ट डेटा बेस जास्त उत्तर असायचं, आणि त्याचं बेस होतं कन्सेप्ट बेस उत्तर यायचं. ओके. तर मग मी अशी काय करायची, कम्पेअर करायचा. हो. त्यानंतर मी दुसरं करायचं काय की जे काही महाराष्ट्रातले जे काही पोलीस प्रमुख आहेत, जसे श्री सदानंद दाते सर आहेत, हो. तर मी यांचे काय करायचं, यांचे जे इंटरव्ह्यू आहेत, यांच्या ज्या प्रेस ब्रीफिंग असतात हो. ते सुद्धा बघायचं. त्याच्यातून काय व्हायचं की म्हणजे एक अधिकारी कशा प्रकारे बोलतात, म्हणजे बरोबर. त्यांचं बोलण्यामध्ये पॉलिटिकल अँगल येतो का, हम्म. किंवा त्यांचं जे ब्रीफिंग असतात त्याच्यात कायदेशी रिलेटेड गोष्टी कशा कशा येतात, बरोबर. किंवा ते कायद्याचे शब्द काय आहेत. हो. तर मी हे पूर्ण प्रेस ब्रीफिंग बघायचं आणि त्याच्यातून काय करायचं, ते प्रश्न तसं बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्याला खूप सराव करावा लागेल. हां, खूपच सराव सर. म्हणजे मी असं होतं की मी सप्टेंबरपासून पुढे अभ्यास बंदच केला होता. बरं. पूर्णतः मी ग्राउंड आणि इंटरव्ह्यू हेच करायचा. बरं, बरं, बरं. तर हे ते चालू मला होतं. आठवतं आपण जेव्हा आपल्या ज्ञानज्योतीमध्ये मॉक इंटरव्ह्यू घेतला होता, हो सर. त्यावेळेस एक सिच्युएशनल क्वेश्चन विचारला हो होता. सर. हो. तर तशा सिच्युएशनल क्वेश्चनचा काही फायदा झाला मग इंटरव्ह्यू? हो सर. म्हणजे माझं असं होतं की जे पूर्ण माझं आता जे ग्रॅज्युएशन होतं ते पॉलिटिकल सायन्समध्ये झालेलं होतं. हो. तर त्यांनी मला एकच क्वेश्चन विचारला जे पॉलिटिकल सायन्सवर होता. अच्छा. आणि मग दुसरा त्यांनी मला एक क्वेश्चन केला की जर सपोज तुम्ही ॲझ्युम करा सिच्युएशन हो. की तुम्ही आता बिईंग अ पोलीस ऑफिसर तुम्ही इराणमध्ये तैनात आहात, हो. आणि तुमचे जे काही वरिष्ठ आहेत तुमच्यासमोर महिला प्रोटेस्ट करत आहेत हिजाबसाठी की आम्हाला हिजाब वगैरे घालायचा नाही आहे, काय नाही आहे. तर तुमच्यासमोर ते प्रोटेस्ट चालू आहेत आणि तुम्हाला वरतून ऑफिसरची ऑर्डर आलेली आहे की तुम्हाला काय करा, हे तुम्ही प्रोटेस्ट संपवा लवकर, इथं तुमचे जे काही देशाचे हेड ऑफ द स्टेट आहेत ते येणार आहेत, तुम्हाला हे रोड पूर्ण खाली करायचं आहे, तर तुम्ही काय करा. तर त्यांनी मला पूर्ण इराणची सिच्युएशन दिली होती. बरं. तर मला कुठंतरी वाटते की ते जे काय मी पोलीस ऑफिसरचे जे इंटरव्ह्यू प्रेस ब्रीफिंग इंटरव्ह्यू पॉडकास्ट वगैरे बघितले होते हो. त्याचा नक्कीच फायदा झालेला असावा, कारण त्याच्यामधून एकदम तुमचं बॅलन्स अँगल जे तुमचं समतोल मत आहे बरोबर. ते मत ते कुठेही तुम्ही न झुकता हो. कायद्याच्या भाषेला धरून. आणि मी ते उत्तर पण तसंच दिलं होतं की सर मी सर्वप्रथम त्यांना म्हणजे सूचना करेल की तुम्ही जे करतायत का ते कायद्यानुसार योग्य नाही, कारण तुम्हाला प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही इतरांच्या हक्काचं उल्लंघन करू शकत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला प्रोटेस्ट करायचं आहे तर कुठल्या रिकाम्या जागेवर किंवा
किंवा रिकाम्या ग्राउंडचा तुम्ही वापर करू शकता. बरोबर. पण असं सार्वजनिक स्थळाला रोखून किंवा इतर लोकांना त्रास देऊन तुम्ही हे करू शकत नाहीत, हम्म. अशा सूचना करेल. त्यांनी जर पालन केलं तर ठीक, नंतर मग मी जी काही कायद्यानुसार प्रोसेस आहे ती प्रोसेस करेल म्हणलं. बरं. तर मग ते एकदम खुश झाले होते या प्रश्नावरती. म्हणजे अशा पद्धतीनं वेगळ्या अँगलनं जर तयारी केली हो सर. तर इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स नॉर्मल माणूस सुद्धा घेऊ शकतो. हो सर, म्हणजे माझ्या बाबतीत तर तेच होतं की मी काय हो. असं बोलण्यात हे नव्हतं वगैरे काय. हो. मी ग्रामीण भागातून असल्यामुळे काय होतं की थोडं भाषेचं होतंच एक मनामध्ये की आपली बरोबर. भाषा तशी असेल का हो, हो. काय. तर पण ते काय झालं की एवढे मी इंटरव्ह्यू वगैरे ऐकले होते, हो. मग त्याच्यातून ती म्हणजे असं म्हणजे नकळत ती भाषा पण सुधारत गेली हळूहळू. आणि अलंकार, मला एक बेसिक प्रश्न तुला विचारायचा आहे. मी खूप साऱ्या मुलांना भेटतो, हम्म, बऱ्याच लोकांना जे सुरुवात करणारे असतात ना, हम्म. त्यांना ही भीती वाटते की लाखो लोक या परीक्षेला बसतात हम्म. आणि खूपच कमी लोक, जागा खूप कमी हो असतात. सर. आता तुझं सांगितलं की कधी कधी खूपच कमी जागा येतात हो सर. आणि मग आपण यशस्वी होऊ की नाही अशी भीती वाटते. हम्म. तू या भीतीवर कशी मात केली? सर माझं असं होतं की म्हणजे माझ्या भावाला आणि मला सांगणंच असायचं, माझ्या घरच्यांचं पण, अच्छा. की तुम्ही आता सगळं कसं होतं की आमच्या Parents चा इकडं support पॅरेंटचा सपोर्ट खूपच होता आणि बरं. भावाचा पण सपोर्ट खूप होता. बरं. पण असं होतं की आमच्या गावाकडून जे पण तयारी करायला आले होते त्याच्यापैकी अनेक जण असे होते की त्यांना इथे यश मिळालेलं नव्हतं. अच्छा. तर मग त्यांच्या ह्या निगेटिव्ह कमेंट्स असायच्याच गावाकडे की साहजिक आहे. याचा बरं. याचा मुलगा आला होता, त्यांना सक्सेस नाही झालं, मग त्यांनी ठरवलं की आपण इथून स्किप करायचं. बरोबर. पण माझ्या घरच्यांचं आणि आमचं पण असं एक बसून जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा आपलं मत यायचं की आपण फक्त एकटोच आहोत हो. आणि आपलं फोकस कधी एकाच जागेवरती असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हो. आता इथे MPSC 150 हो 200 जागा हो आपल्याला काही फरक पडत नाही. आपलं फोकस जर आपल्या एका जागेवरती असेल ना, हो, हो. म्हणजे माझी आई उदाहरण द्यायची मला ते की जसं ज्या प्रकारे म्हणजे जे ह्याचं उदाहरण होतं की जे अर्जुन होता, तर अर्जुनाने ज्या प्रकारे त्या माशीच्या डोळ्यावरती फक्त एक निशाणा ठेवला होता, Focus. तसं हो. तुमचं फोकस तुमच्या एका जागेवरती पाहिजे. म्हणजे तुमचं जर एका जागेवरती फोकस असेल तर तुम्ही जागा किती येतात, आयोग काही एक्झाम पुढे घेते का, म्हणजे या टेक्निकल बाबीवरती तुमचं लक्षच नसलं पाहिजे. तुमचं लक्ष फक्त तुमच्या सीटकडे आणि तुमच्या अभ्यासाकडे असलं पाहिजे. बरोबर आहे. तर बरोबर. त्यामुळे सर मला याची भीती कधीच वाटली नाही आणि मी फेल्युअर पण खूप उदाहरण एकदम करेक्ट दिलं बंधू. हो सर. म्हणजे खरं तर आईंचे आभार मानायला पाहिजे आपण. हो सर, म्हणजे ते कारण तुम्हाला एकच जागा पाहिजे आहे हो सर. आणि जागा किती आहेत आणि लोक किती आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. हो सर. एक जागा आहे तर माझ्यासाठी आहे. हो सर, तेच. म्हणजे एकदम परफेक्ट उदाहरण आहे ते. टेक्निकलच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये मग ही कंबाईनची एक्झाम सोडून पण दुसऱ्या कुठल्या एक्झाम आहेत? हो सर, म्हणजे तुम्ही जर गॅझेटेडकडे जर गेलात तर त्याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये 3 टाईप पडतात. बरं. पहिली म्हणजे MPSC राज्यसेवा, जिच्यासाठी भरपूर लोक म्हणजे फॉर्म वगैरे भरतात. बरोबर. तर तिच्यामध्ये जे डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, तहसीलदार आहे, BDO आहे, CO आहे, हो, हो. असे विविध पद आहेत शासनातील. हम्म. दुसरी म्हणजे असते MPSC कृषीची एक्झाम, ज्याला अच्छा. MPSC ॲग्रिकल्चर एक्झाम म्हणतात. बरोबर. तर तिच्यामध्ये काय असते की टेक्निकल ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, तर त्यांना ती एक्झाम देता येते. बरं. आणि तिसरी एक्झाम आहे MPSC फॉरेस्ट एक्झाम. अच्छा. तर हे 3 एक्झाम होतात. या तिन्हीसाठीची जी प्रिलिम असते ती एकच होते, राज्यसेवा प्रिलिम. बरं. आणि ज्या मेन्स असतात त्या डिफरंट होतात. अच्छा. त्या राज्यसेवा आहे ती प्रत्येक डिग्रीवाल्याला देता येते, जी पण बरोबर. कॉमन डिग्री असेल कुणाची. अच्छा. आणि ज्या 2 आहेत त्या प्युअरली टेक्निकल बॅकग्राऊंड, ज्यांचं इंजिनिअरिंग, ज्यांचं ॲग्रिकल्चर किंवा बरोबर. इतर टेक्निकल डिग्र्या झालेल्या असतात, तर बरोबर. त्यांना त्या एक्झाम देता येतात. ग्रेट. आता ह्या संपूर्ण एकंदरीत जी काही तयारी तू केली आणि आता हे सगळं तू अनुभवलंय, तू जगला आहे ते सगळं. हो सर. आणि तो एक खूप मोठा म्हणजे काहीच नसताना झिरोपासून हिरो होण्यापर्यंतचा जो हा, आणि हे रिअल हिरो आहेत, हो सर. पिक्चरमधले हिरो नाहीत. हो सर. तर हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपल्या ज्ञानज्योतीसारखी समजा एखादी इन्स्टिट्यूट आहे, हम्म. तर त्यांचा कशा पद्धतीनं खरा उपयोग होऊ शकतो? सर मला वाटते की इन्स्टिट्यूटचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. म्हणजे माझं पर्सनली, मी इतरांचं तर बघितलेलं आहे, पण माझं पर्सनली जर अनुभव सांगायचा तर मी इथं 2020ला तयारी चालू केली होती. हो. तर मला कुठंतरी वाटते की मला म्हणजे मी 2020ची एक्झामच जी 21ला झाली होती, तर ती मी पहिलीच एक्झाम प्रिलिम क्वालिफाय झालो होतो. बरं. पण तिथून सारखं मला 4 वेळा अपयश आलं मेन्सला. तर बरं. ते येण्यामागं मला कुठंतरी एक कारण वाटते की मला मेंटॉर असेल किंवा मी अकॅडमी वगैरे जॉईन नव्हती केली, तर बरं. त्याचा कुठंतरी मला तोटा झाल्यासारखा वाटतो. बरोबर. तुम्ही मुलांना माझं सांगणं आहे की तुम्ही कुठला ना कुठला एक मेंटॉर धरायला हवा. ते काय होतं की तुम्ही जर मेंटॉर असेल तर तुम्ही काय होता, त्या एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसारच अभ्यास करता आणि टू दी पॉईंट नॉलेज घेण्याचा प्रयत्न करता. बरोबर. म्हणजे माझं असं झालं की मी काय होतं की सांगणार नव्हतं, हो. मी जे पण पुस्तक आलं ते वाचत गेलो. मग त्यामुळे काय झालं, नॉलेज खूप झालं बरोबर. पण ते हे झालं नाही. म्हणजे आमचं असं स्पर्धा परीक्षेत मुलं जे म्हणतात, जे लागलेले मुलं होते, ते आम्हाला म्हणायचे की तुम्ही नेहमी मार्क्सवादी असलं पाहिजे, अच्छा. आणि तुम्ही मार्क गेन केले पाहिजेत नुसते. नॉलेज गेन करून उपयोग नाही, कारण नॉलेज तर सर्वांकडेच आहे. बरोबर आहे. तर ते मला पण तुमचं म्हणजे मुलांना हेच सांगायचं की मार्क ओरिएंटेड राहा. आणि मेंटॉर असणं किंवा एखाद्या चांगल्या संस्थेसोबत आपण असणं
हे नेहमीच आपल्याला वेळ आणि या सगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरू हो शकतं. सर, कारण नक्कीच. पुढच्या आयुष्यामध्ये आपण पैसा कमवू शकतो, पण वेळ गेलेला परत कधी आणू शकत नाही सर. आणि पुन्हा त्याचं असं हे होते हो. की वेळेचं म्हणजे कसं होते, आता मला तरी काय नाही, माझं एज 25 आहे म्हणून एवढं वाटणार नाही, पण हो. माझे मित्र आहेत काही काही, त्यांना 32 वर्ष वय आहे. बरं. आता 32 वर्ष वय म्हणजे ते 1-2 वर्षानंतर एज बार होऊन जाणार. बरोबर. तर ज्यांचे जे त्या एजच्या बाउंड्रीवरती आहेत का, तर त्यांना वय म्हणजे वेळेचं महत्त्व माहिती आहे की किती वेळ तुम्ही जर वाया घालवला तर त्याचे पुढे किती नुकसान होऊ शकते. तर नक्कीच मला वाटतं की मेंटॉर असायला हवा, जेणेकरून तुमचा अभ्यास कुठल्या दिशेने जात आहे, कुठल्या दिशेने जायला हवा, तर बरोबर. ते तुम्हाला नक्कीच कळते त्यांनी. अहंकार, आता हे तू ह्या सगळ्या स्टेजेसमधून गेलेला आहेस. ह्या सगळ्या तयारीच्या दरम्यान अभ्यास आणि माइंडसेट या दोन्हीमध्ये काय जास्त महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं? सर, दोन्ही पण तितकेच महत्त्वाचे आहेत. मला असं वाटते की कुठलीही एक गोष्ट जर तुम्ही करायले तर ती दुसरी गोष्ट तुमच्या सोबतच असली पाहिजे, मला असं वाटते. बरं. म्हणजे तुम्ही जर नुसता अभ्यास करत राहिले तर काय होते की तुम्ही प्रिलिम क्वालिफाय व्हाल, मेन्सला जाल, पण जर मेन्स नापास झाले आणि तुमचं जे माइंडसेट, जे तुमचा दृष्टिकोन आहे बरोबर. ते जर सकारात्मक नसेल तर तुम्हाला फेल्युअर यायला लागली की प्रॉब्लेम व्हायला सुरू होतात. म्हणजे आमच्या सोबतचेच काही मुलं असे आहेत की ते प्रिलिमच क्वालिफाय झाले नाहीत 3-4 वर्ष, तर त्यांनी ते स्किप करून टाकलं कारण त्यांच्याकडे माइंडसेट नव्हता. बरोबर. अभ्यास तर भरपूर केला होता आमच्या बाजूत. हो. म्हणजे मुलं असे असतात सर की काही त्यांचं फिक्स असते, 7ला लायब्ररीत यायचं आणि 12ला संध्याकाळी 11-12ला घरी जायचं. बरं. अभ्यास भरपूर करतात पण त्यांच्याकडे ते दृष्टिकोन नसते, आपल्याला काय करायचं आहे ते त्यांचं फिक्स नसते. बरोबर. तर ते मला वाटतं की अभ्यासासोबत दृष्टिकोनही असायला हवा, जेणेकरून काय होते की जेव्हा तुम्हाला फेल्युअर येईल हो. तेव्हा ते तुमचा जे सकारात्मक दृष्टिकोन आहे ते हो. तुम्हाला परत तुमच्या यशापर्यंत घेऊन येण्यासाठी किंवा तुमची मदत परत करतो. रिव्हर्स प्रोसेसला मदत करतो. बरोबर. तर त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन हा नक्कीच जो असेल. प्रॉपर माइंडसेट आहे हम्म. तो प्रॉपर माइंडसेट बनवण्यासाठी तू काही खास प्रयत्न केले होते? हो सर, म्हणजे माझा भाऊ आता UPSC देत असल्यामुळे त्याचे काही बुक्स होते. जसं आता मी तुम्हाला एक ॲटॉमिक हॅबिट नावाचं पुस्तक आहे, हो. जे मी नुकतंच आता इंटरव्ह्यूच्या वेळेस जेव्हा वाचलं होतं, हो. तर त्याच्यामध्ये सर ब्रिटनच्या सायकलिंग टीमची एक स्टोरी दिलेली आहे. खूप मस्त स्टोरी आहे ती. बरं. जे काही जेम्स क्लिअर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी ती स्टोरी त्याच्यात टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे ब्रिटनचे काय होत होतं की ब्रिटनची जे ऑलिम्पिक्स होते चालू, ब्रिटनची सायकलिंग टीम भरपूर वर्षापासून स्थापन झालेली होती. तिला वारंवार अपयश यायचं त्या ऑलिम्पिकच्या ह्याच्यामध्ये. बरं. मग ब्रिटनमध्ये काय झालं की अशी चर्चा सुरू झाली की ह्या टीमच्या आणि काही देशाचं नेतृत्व वगैरे कुठं करणं होणार नाही, तुम्ही काय करा, याला बाद करून टाका किंवा युरोपियन युनियनचे जे काही गेम आहेत तर त्याच्यामध्ये हिला मर्ज करून टाका, बरं. ही टीम काही करू शकणार नाही. तर तेव्हा काय झालं की ब्रिटनमध्ये एक कोच होते, त्यांचं नाव होतं ब्रेडफोर्ड नावाचे कोच होते. अच्छा. ते ब्रेडफोर्ड नावाचे जे कोच होते का, तर यांना तत्कालीन जे काही त्यांचे स्पोर्ट मिनिस्टर असतात त्यांनी अप्रोच केलं ब्रेडफोर्डला बरं. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त ब्रेडफोर्डला म्हणले की तुम्हाला एवढा एक चान्स देतो आम्ही, तुम्ही फक्त या टीमला काय करा की ही टीम फक्त ऑलिम्पिक क्वालिफाय झाली पाहिजे, ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळो नाही मिळो काही नाही. बरं. तर ब्रेडफील्डनं काय केलं सर, त्यांची जेव्हा स्पोर्ट डायरेक्टर म्हणून तिथं जॉईनिंग झाली तेव्हा त्यांनी काय केलं की त्यात जी सायकलिंग टीम होती तर तिच्यामध्ये सर छोटे छोटे सुधार करायला सुरू केले. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सायकलिंग टीममध्ये जे काही स्पोर्टमॅन ते जे सायकल चालवणारे असतात हो. तर त्यांचे शूज असतात, त्या शूजमध्ये काही फॉल्ट आहे का ते चेक करायला सुरू केलं आणि त्याच्यात सुधार करायला सुरू केली. सायकलचे सीट असतात, बरं. त्या सायकलच्या सीटमध्ये काही चुका आहेत का तर त्या दुरुस्त करायला सुरू केल्या. त्यांचं जे काही जॅकेट किंवा जे कपडे असतात तर ते त्याच्यामध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन मेंटेन होते का बरं. ते बघायला सुरू केलं. ते जिथं आराम करतात, जिथं त्यांचं वर्कआउट चालते, ते ह्या छोट्या छोट्या सुधार करायला सुरुवात केली. आणि या छोट्या छोट्या सुधारामधून काय झालं की एक मोठा बदल घडला. बरं. आणि 2009चं जे बीजिंग ऑलिम्पिक होतं हां. तिथं त्या टीमनं डायरेक्ट गोल्ड मेडल मिळवलं. अरे बापरे. आणि तिथून पुढचे जे पण ऑलिम्पिक होते तर ती टीमनं म्हणजे बीजिंगच्या नंतर जे 2012चं ऑलिम्पिक झालं, त्याच्या पुढचं ऑलिम्पिक झालं, त्या प्रत्येक टीमला ती फायनलला क्वालिफाय व्हायची. बरोबर. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ असे अनेक मेडल मिळवत गेली. हो, हो. तर त्या ब्रेडफील्डला विचारण्यात आलं त्यांना, ब्रेडफोर्डला, हो. की हे कसं काय शक्य झालं. तर त्यांनी एक वाक्य बोललं होतं सर, तर ते मला नक्की सांगावंसं वाटेल की जीवनात मोठे यश हे मोठ्या सुधारणांनी मिळत नाही, हां. तर मोठे यश नेहमी लहान लहान सुधारणांनी मिळत असते, छोट्या 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 सुधारणा केल्याने. तर बरोबर. त्यांनी तेच मला पण तसंच वाटतं की MPSC तुम्ही असं नाही होणार की तुम्ही आले आणि तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही 4 महिने 6 महिन्यात क्वालिफाय होऊन बाहेर जाल. बरोबर. तुम्हाला इथे वारंवार ज्या चुका होणार आहेत, वारंवार तुमच्यामध्ये सुधारणा करत जावं लागणार. खूप महत्वाचं आहे. हो सर. खूप महत्वाचं आहे. हो सर. आणि तू त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस. हो तू सर. सांगितलं की अगदी पहिल्या स्टेजपासून
शेवटच्या स्टेजपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवर तू कशा पद्धतीने काम करत गेला? हो सर, म्हणजे मी तर असं होतं की मी 4 मेन्स दिल्या होत्या. हो. तर ते प्रत्येक मेन्सला काय अपयश यायचं. मग मी घरी आल्यावर त्याचं म्हणजे पूर्ण हे करायचं की विश्लेषण करायचं की काय चुका झाल्या आपल्या, हो, हो. काय नाही. हो. मग त्या चुकामधून कळत कळत गेलं आणि मग शेवटी असं झालं की पूर्ण एकदम परफेक्ट झालं होतं. ग्रेट. हो सर. अलंकार, मी बघितलंय की जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो, एखाद्या अशा मोठ्या परीक्षेमध्ये यशस्वी होतो, अधिकारी बनतो, त्यावेळेस त्याचे पाय ओढणारे लोक त्याच्या जवळपासच राहतात. हो सर. दुरून नाही येत, ते लोक जवळपास असतात. हो सर. तर अशा लोकांना पुरून उरणे ज्याला आपण म्हणतो, हो सर. तर हे तुझ्या बाबतीमध्ये कसं झालं? सर, मी जेव्हा 2020ला गाव सोडलं होतं, तर गाव सोडल्याच्यानंतर कोविडमुळं मला मार्च 2020मध्ये वापस जावं लागलं. बरं. तर ते वापस गेल्याच्यानंतर काय झालं की गावामध्ये असेच म्हणजे बैठका होत्या. हां. तर त्या बैठकीमध्ये जे आमचे काका होते, ते हां. आमचे काकाच आहेत ते आता. हां, तर हां. त्यांनी काय केलं की त्यांनी ऐन बैठकीमध्ये म्हणजे अशी चर्चा चालू होती की तुम्ही मुलं काय करताय वगैरे काय नाही. हम्म. तर असं चालत असताना मी सांगितलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. बरं. पण तेव्हा त्यांनी कसं म्हणजे एकदम नकारात्मक मला प्रश्न विचारला की ते म्हणे तुमच्याच्यानं नाही होणार म्हणे. तुम्ही बरं. काय तुम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत म्हणे, तुम्ही अच्छा. अजून कुठे शिक्षण नाही घेतलेलं. बरं. असं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद शाळेमधून असं अधिकारी घडू लागले तर प्रत्येक घरातूनच अधिकारी होईल म्हणे. बरं. मग मी ते ऐकून घेतलं आणि मग समोर पुन्हा त्यांनी जाता जाता शेवटी एक टोमणं मारलं त्यांनी हां, हां. की म्हणे स्पर्धा परीक्षा म्हणजे असा हे खेळ आहे म्हणे की तिथं बाप दाखवावा लागतो नाही ते श्राद्ध करावं लागते. अच्छा. मग मी हां. तेव्हा सर ते ऐकून घेतलं, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीला तिथं बोलणं नाही काही बोलू योग्य शकत. वाटणार नाही ते, बरोबर. म्हणून मी काही बोललो नाही. पण जेव्हा माझा आता सत्काराला तेच स्टेजवर बाजूला होते, अच्छा. तेव्हा सर मी त्यांना ते नक्कीच बोलून दाखवलं की मी म्हणलं सत्कारामध्ये तेच पुढे असेल पुन्हा. ते समोरच तेच होते. त्यांनी म्हणजे असं होतं की त्यांनी पूर्ण लीडच ते करत होते ह्याला. अच्छा. पण मी सांगितलं की काही वर्षापूर्वी ज्यांनी मला सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचा बाप दाखवावा लागतो नाही तर श्राद्ध करावं लागते. हो, हो. मग मी त्यांना सांगितलं की आज मी माझा बाप कोण आहे ते दाखवलेलं आहे, हो. त्यांनी त्यांच्या बापाचं श्राद्ध करायला तयार राहा म्हणून. तर तेव्हा मग ते ज्यांचं म्हणलं ते मी तोंडाकडे त्यांच्यात बघत होतं की त्यांचं तोंड काय, त्यांचं तोंड पडलेलं होतं ते एकदम. बरं, बरं, बरं. पण मी असं नाव वगैरे काही घेतलं नाही, कारण त्यांनी कुणाला दुखवणं असा उद्देश नव्हता नाही, त्याचा. उद्देश नाही. पण आपल्या ज्या कमकुवत बाजू आहे त्यालाच आपण आपली प्रेरणा बनवूनही पुढे जाऊ शकतो, हो सर. हे तू दाखवून दिलं ना त्या उदाहरणात. हो सर. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ना. सर हे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये हे भरपूर मुलांना फेस करावं लागते. गावाचं हो. जे काही मंदिर असते त्या मंदिरावर रिकामी बसलेले लोक असतात, हो, हो. ते अगदी काय नसते खाऊन पिऊन तिथं बसलेले असतात आणि ते गावात जाणार. म्हणजे असं माझं बाबतीत भरपूरदा झालं होतं की मला गावाची सीसीटीव्हीच राहते. CCTVs म्हणजे ते असं आता त्यांना कळालं होतं स्पर्धा परीक्षा की ते गेले की म्हणायचे फौजदार साहेब कुठं चालले फौजदार, त्यांचे ते टोमणे चालूच असायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तेच म्हणजे असे होते की ते लोक आता जे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात सगळ्यात पुढे ते लोक होते. ते हो, 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 त्यांनी हो. मंदिरात जेवायला वगैरे ते बनवणं असेल, सगळ्या कार्यक्रम तेच पुढे होते. बरोबर पण आहे. ते तसं करायला नव्हतं पाहिजे त्यांनी. बरोबर आहे. नाही करायला पाहिजे, पण ते आपल्याला खऱ्या अर्थाने ते त्यांनाही कळत नाही हम्म. आणि आपल्याला त्याच्यातून प्रेरणा घेता येते. हो हे सर. खूप महत्वाचं आहे, ते तू स्वतः दाखवून दिलं आणि आहे. त्यामुळे सर म्हणजे त्यांच्या टोमण्यामुळे म्हणा किंवा काय म्हणा, मी हो. कधी गावाकडे जातच नव्हतो जास्त. हो. ते त्यांच्या ह्याच्यामुळे मी कुठल्याच सणाला वगैरे गावाकडे गेलो नाही, काय नाही. 20 पासून बरं. जे आलं का हो. फक्त एकदा डिग्री फायनल इयर होतं 2022ला, त्या वर्षी गेलो. हो. त्यानंतर मी गावाकडेच गेलो नाही, कधीच नाही. मी दिवाळी माझंही उदाहरण सांगतो तुला की माझे वडील जेव्हा आमच्या छोट्याशा गावामधून शिक्षणासाठी मला त्यांनी तालुक्याला पाठवलं होतं. हम्म. गावातलं शिक्षण संपल्यावर हां. म्हणजे माझ्या वडिलांना महादेव दादा म्हणायचे लोक. बरं. तर ते लोक म्हणायचे अरे महादेव दादा शिक्षणाला एवढं महत्व देते, आता पोराला काय सर्व्हिस लागणार आहे का? हां. गावात कोणीच सर्व्हिसला लागलेलं नाही, कोणीच नाही. त्याच्यामुळे सर्व्हिस लागणार आहे का? हां. आणि मग म्हणजे ते काय म्हणतो आपण, त्यात गर्व नाही म्हणता येणार त्याला, हम्म. पण एक सार्थ अभिमान आहे की मी एक नाही तर 2 नोकऱ्या केल्या, सोडल्या, हां. आणि आता आपल्या ज्ञानज्योतीमधून 1 नाही 2 नाही तर हजारो लोक लागत आहेत. अधिकारी घडवलं. दरवर्षी शेकडो लोक होत आहेत. हो सर. म्हणजे आपण जर तसा निगेटिव्ह गोष्टींचा विचार करून बसलो तर आयुष्यात काहीच होणार नाही. हो सर. म्हणजे तुझं हे उदाहरण सांगू शकतं आपल्या शेकडो लोकांना की बाबा हे बोलणारच आहेत, हां. तुम्हाला पुढे जायचं आहे. नाही तेच आता पण सर तसंच होतं. म्हणजे आमच्या इकडचे एक मोठे कवी आहेत. हा, हा. ते कवी आता ते कवींची जेव्हा पत्नी होत्या, तर त्या पत्नी काय झालं होतं कार्यक्रमाला आल्या होत्या. हो. तर ते कार्यक्रमाला आल्यानंतर ते कवीनं वगैरे सत्कार वगैरे केला, ते झालं सर्व. पण त्यांच्या पत्नी जवळ येऊन म्हणजे त्या आमच्या आत्याच पडत होत्या, अच्छा. तर त्या जवळ येऊन घरच्यांना म्हणायला किती लाख भरले. तर अच्छा. त्यांचं तेच म्हणणं होतं की किती लाख भरले. तर मी अच्छा. म्हणजे माझ्या घरचे मग एकदा दोनदा सांगितलं त्यांना की पैसा नसते होत म्हणे, ही MPSC आहे, इथं पैसे नाही चालत म्हणले. अच्छा. हा. तर त्यांनी सांगितले की 25 भरले, 30 भरले, किती भरले किती म्हणून. लाख भरले? मग ते ऐकायला तयार नाही. तेव्हा माझ्या आईनं त्यांना बरोबर प्रत्युत्तर दिलं की आई म्हणली तुमच्याकडे कोटीमध्ये येतं, हो. तुम्ही पण भरा म्हणे, तुम्ही पण लावून टाका म्हणे हा, तुमच्या याला, हा, हा. कशाला एवढं हे करता म्हणे. बरोबर आहे, बरोबर तर आहे. तसं आहे ते. गावाकडे अजून पण म्हणजे कसं आहे की जे काही लोक आहेत त्यांची मानसिकता अजून तशीच आहे. बरोबर.
पण सर ते बदल खूप झाला. आता मी जेव्हा अधिकारी झालो का, आता इकडे आलो का, हो. गावात काही मेडिकलवर काम करणारी मुलं होते ज्यांचं डी फार्मसी वगैरे बी फार्म झालेलं होतं. बरोबर. तर त्यांनी मेडिकलचं काम सोडून दिलं आणि डायरेक्टली ते जे एक्झाम असतात टेक्निकलवाल्या फार्मसीवाल्यांसाठी त्या एक्झामचा अभ्यास सुरू केला डायरेक्ट. खूप मोठा आहे ना आणि साहजिक आहे ना. हो. याच्या आधी कधी विचारच करत नव्हतो आपण. नाही विचार तर करायला लागले ना. विचार करा, म्हणजे त्यांनी बघितलंच ते की जे हो. मुलगा काही नव्हतं त्याला आज पूर्ण गाव डोक्यावर घेऊन फिरतंय वगैरे. बरोबर तर आहे. त्यांना पण वाटलं की आपणही असं काहीतरी करायला हवं, म्हणून त्यांनी अभ्यास आता चालू मी आहे केला. ना जेव्हा बघतो अनेक लोक स्पर्धा परीक्षा करणारवाल्यांच्या नावानं याच्या सगळे नावं ठेवणारे खूप लोक आहेत हो जगात. सर. पण आजही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा पर्यायच नाही. पर्यायच नाही सर ते. म्हणजे आपल्या इथली जिल्हा परिषदच्या शाळांची स्थिती आहे, आपल्या इथल्या मुलांची एकदम प्रतिकूल परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे. हां त्या याच्यातून जर पुढे जायचं असेल, समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल, तर स्पर्धा परीक्षा हा आजही एकमेव मार्ग आहे ना. एकमेव म्हणजे सर मी असं एका भाषणात म्हणालो होतो गावाकडे मध्ये हो, की समाजात 3 प्रकारचे लोक असतात. हो, एक म्हणजे जे सत्तेत असणारे, ज्यांच्याकडे सत्ता आहे. हो. दुसरी म्हणजे काय की ज्यांचे गर्भश्रीमंत असतात, घरून खूप पैसा असतो, ते म्हणजे मालमत्ता असणारे. बरोबर आहे. आणि तिसरे म्हणजे आपल्यासारखे लोक आहेत जे गुणवत्ता आहे ज्यांच्याकडे. हा. म्हणजे एक सत्ता, दुसरी मालमत्ता आणि तिसरी गुणवत्ता. गुणवत्ता आहे. ते गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही पुढे जाऊ शकता. आपल्याकडे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय पर्यायच नाही दुसरा. खूप छान, खूप सुंदर पद्धतीने तू हे सगळं MPSC बद्दलची माहिती पण दिलीस आणि ह्या प्रोसेसमधलं जे खरं गुपित म्हणूया आपण ते उलगडून पण दाखवलंस आणि हे स्वतः तुझ्या तोंडून आलं हे खूप जास्त चांगलं आहे. हो सर. कारण तू स्वतः ते घडवून केलेलं आहेस ते. हो सर. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी ज्ञानज्योती आणि 3S टॉक दोन्हींकडून खूप खूप शुभेच्छा आणि असाच विद्यार्थ्यांना सुद्धा कंटिन्युअसली मार्गदर्शन करत राहा. हो सर. नक्की. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.